फोर्स फिटनेस गडहिंग्लज. गडहिंग्लजमध्ये प्राइम लोकेशनवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस. कार्डिओ, झुंबा, स्ट्रेंथ, क्रॉसफिट यांच्या स्पेशल बॅचेस, नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी, प्रत्येक ट्रेनीवर वैयक्तिक लक्ष, महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस, 4, 6 व 12 महिन्यांसाठी आकर्षक ऑफर. आपल्या फिजिकल फिटनेससाठी लगेचच प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स, भडगाव रोड, गडहिंग्लज. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. याचबाई, सगळ्यात अगोदर जनगर्जना लाईव्ह कडून तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. जय महाराष्ट्र. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, बुदरगड या ठिकाणी कितीतरी लोकांनी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर यामार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला. काय भावना आहेत तुमच्या आज? गडहिंग्लज, आजरा, चंदगड या ग्रामीण भागामध्ये एक ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावाने संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून या ग्रामीण भागाच्या लोकांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांच्याने आमचं एक ऋणानुबंध तयार झालं. ते करत असताना मी एका शिवसेना पक्षाचं काम करतो, म्हणूनच मला वाटतं माझं एक स्थान निर्माण झाल्यासारखं वाटतं. मग सामाजिक असेल, राजकारणातलं असेल किंवा शैक्षणिक असेल, एक वेगळं स्थान निर्माण झाल्यामुळे लोकांच्या शुभेच्छा मिळाल्या. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा तुमचा कडगाव ते मुंबई हा प्रवास कसा होता? जन्म या गडहिंग्लज तालुक्यामध्ये कडगाव गावामध्ये माझा जन्म झाला. परिस्थिती आमची तशी हालाकीची होती आणि म्हणून मी मुंबईला गेलो. प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत असतेवेळी त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक मोठं वादळ निर्माण झालं आणि त्या वादळाकडे बघत असतेवेळी मी सुद्धा त्यांच्या सगळ्या त्या होणाऱ्या भाषणांच्या ह्याच्यामध्ये प्रभावित होऊन गेलो. आणि प्रभावित झाल्यानंतर मला एक प्रश्न पडला. मी अल्पसंख्याक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व, पण माझा एक मित्र होता, त्या मित्राने मला त्याच्यातली काय ती जी दुरी आहे दुरी ती समजावून सांगितल्यानंतर मी बाळासाहेबांच्या वरती माझं प्रेम वाढलं. त्यांच्याकडे बघण्याचा कल वेगळ्या पद्धतीने वाढला आणि त्यांना प्रेरित झालो. आणि शिवसेनेला जे काही मी जॉईन झालो ते मला वाटतं आज 2024पर्यंत मी शिवसेनेशी एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी आज उद्धवजी ठाकरे असतील, आदित्यजी ठाकरे असतील यांच्या बरोबरीने पक्षवाढीसाठी मी काम करत आलो. मला जे काय आयुष्यात धाडस मिळालं हे सगळं करण्याच्या पाठीमागं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे मिळालं. शिवसेना विभागली गेली, शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही काय की आपण सत्ताधारींच्याकडे जावं? आम्ही शिवसेनेला सुरुवातीपासून पूर्णपणे ओळखत आहोत. हे सत्ताधारी जे तयार झालेले त्यांना आम्हीच तयार केले. बाळासाहेबांनी जे काही निखारे तयार केले ते शिवसैनिक जे आहेत त्या शिवसैनिकांनी तयार केलेले हे आत्ताचे सत्ताधारी. आम्ही आत्तापर्यंत बरेच अशी लोक बघितले की जे शिवसेनेतून बाहेर गेले किंवा शिवसेनेतून कुठले किंवा शिवसेनेला शह द्यायचा प्रयत्न केला, ते सगळे आजपर्यंत बऱ्यापैकी संपत आहे. माझ्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये अशा बऱ्याच घटना बघितल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा हे बाकीचे काही लोक फुटल्यानंतर जे काही महाराष्ट्रावरती असं एक वातावरण तयार झालं की शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना संपली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकाकी पडले. तेव्हा आमच्यासारखे सगळ्यांनी तयार केलेले कळवट शिवसैनिक जे आहेत ते एकमताने उद्धव साहेबांच्या बरोबर पाठीमागे त्यांच्या उभे राहिले. तुम्हाला माहिती असेल, तुम्हीच एक बातमी तयार केली होती, जनगर्जना लाईव्ह एक बातमी तयार केली होती की त्या दिवशी रात्री मी चाललो होतो आणि अचानक तुम्ही माझ्याकडे आला आणि माझं अंधारातलं शूटिंग घेऊन पाठवलं होतं. ते माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी जे बातमी बघितली होती की व्हाया थ्रू इथून मुंबईपर्यंत व्हायरल झाली होती. त्यावेळेला मी मातोश्रीवर गेलो. त्यावेळेला साहेबांनी विचारलं की तुमची बातमी आम्ही बघितली आणि तुम्ही एवढ्या पोटतिडकीने सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रातून माझ्याकडे येत आहे, हीच माझी खरी ताकद आहे. आणि गेलेले सत्ताधारी ही ताकद नव्हती तर ते तात्विक होतं. खरी ताकद ही तुमच्यासारखे कळवट आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यातलाच एक रियाज वैश्य म्हणजे कळवट आणि निष्ठावंत शिवसैनिक. गडहिंग्लजभर तुमचे जे बॅनर झळकत आहेत त्या सगळ्या बॅनरवर भावी आमदार अशाचा मजकूर पाहायला मिळतो. शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये समाजसेवेचं काम सुरू केलेलं होतं. शिवसेना वाढवण्यासाठी माझ्याकडून गेली 10-15 वर्षे या तालुक्यामध्ये गडहिंग्लज, आजरा, चंदगडमध्ये प्रामाणिकपणे काम करतो आहे
आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विषय बघितल्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे आणि प्रत्येकाला असं इच्छा व्यक्त करणं काय गैर नाही. मी सुद्धा एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे आता काही दिवसापूर्वी गडिंग्लज, दादरा, चंदगड, राधानगरी, बुदरगड आणि कागद त्या 3 विधानसभेची कोल्हापूर जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुखची जबाबदारी माननीय उद्धव साहेबांनी दिली. मागच्या वेळेला सुद्धा या विधानसभेच्या रेसमध्ये होतो पण खूप पुढं आलो नव्हतं. मला असं वाटलं की 5 वर्ष पहिल्यांदा आपण समाजात काम करावं, समाजापर्यंत पोचावं. आणि 5 वर्षाच्या बरेच असे उपक्रम मी राबवलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून नागरिकांच्यापर्यंत पोचलो आहे. आणि मला असं वाटतं की जर पक्षप्रमुखांनी मला जर समजा येणाऱ्या विधानसभेमध्ये संधी जर दिली तर 100% मी या विधानसभेचा आमदार म्हणून निवडून विधानसभेत पक्षाचं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करणार. म्हणजे चंदगड विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून लढण्याची तुमची इच्छा आहे? चंदगड विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून मी यावेळेला निवडणूक लढवण्यासाठी तयारीच केलेली आहे. फक्त पक्षप्रमुखांच्या आदेशाची वाट होती. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची आजची ही गर्दी बघितल्यावर काय वाटतंय तुम्हाला? काय मॅडम, मी तसं बघितलं तर समजा तुम्ही जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला माझ्या बातम्या दिलेल्या तुम्ही बघितलं. दरवर्षी एक नवचैतन्य माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तयार झालेलं आहे. जे काही या वाढदिवसापासून त्या वाढदिवसापर्यंत मी समाजामध्ये जे उपक्रम राबवतो, समाजामध्ये जे मी काम करतो त्याचं ते फलित दिसून येतं की विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, माझ्याबरोबर राहणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी एक संधी निर्माण करून देऊन जाते असं मला त्या गर्दीतून आणि या वाढदिवसाला देणाऱ्या शुभेच्छेतून दिसून. नवयुवक आणि मतदार चंदगड विधानसभेतील यांना काय आवाहन कराल तुम्ही? समस्यांचा विचार केला असता माझ्या असं लक्षात आलं इथं बेकारी पण खूप आहे. अधिक त्याचबरोबर नवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतेवेळी मला जर समजा एखाद्या वेळेला राजकारणामध्ये किंवा या विधानसभेची जर चांगली संधी जर मिळाली तर या भागामध्ये नवीन नवीन उद्योग किंवा नवीन नवीन व्यावसायिक युवकांना काम मिळेल असं माझ्याकडून मी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेन. काही कारखाने असतील, काही नवीन शैक्षणिक संस्था असतील किंवा समाजामध्ये या युवकांना एक चांगल्या पद्धतीनं त्यांची रोजीरोटी निर्माण होणारा ते आम्ही तयार करून देण्याचा प्रयत्न करू. शिवसेनेकडून ही सीट लढवली गेली तर गडिंग्लज, दादरा, चंदगडकडून तुम्हाला कसा पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल असं वाटतं? मला असं वाटतं मी लोकांच्यामध्ये ज्या ज्या वेळेला गेलेलो आहे आणि लोकांच्या भावना ज्या वेळेला तपासल्या त्याच्या वेळेला माझं हे लक्षात आलेलं आहे की समाजामध्ये सामाजिक उपक्रम राबवून किंवा लोकांच्यापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता जर असेल तर नक्कीच त्याला चंदगड, दादरा, गडिंग्लज या भागातले सर्व नागरिक असतील हे त्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेपर्यंतची जी वाटचाल असेल त्यासाठी तुमच्या काय नेमके व्यूहरचना आहेत? शिवसेनेमध्ये एक अशी पद्धत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकदा तर समजा पक्षातून शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली की आमचा कडवट शिवसैनिक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते ही जी फौज आहे ही एकदा कामाला लागली की तिच्या दगडाला सिंदूर फासला की त्याला लोक नमस्कार करायला चालू होतात. तशा पद्धतीने या चंदगड विधानसभेचा भौगोलिक अभ्यास केला असता माझं असं लक्षात आलेलं आहे की शिवसेनेनं जर एकदा संधी दिली तर मी माझी व्यूहरचना त्याच वेळेला जाहीर करेन. पक्षाची भूमिका, उद्धव साहेबांचे ध्येय धोरण, उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये केलेलं काम जर बघितला कोणत्याही मुख्यमंत्र्याला ते जमेल की नाही मला वाटत नाही. आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावरतीच बऱ्यापैकी झालेला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा एवढा प्रसंगी धावलेला आहे की आज लोकसभेमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक चांगलं यश मिळेल आहे देशामध्ये. हेच विधानसभेला सुद्धा होणार आहे. आमचा अजेंडा असा असणार आहे की शिवसेनेचे ध्येय धोरण जे आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जाणार आहोत. उद्धव साहेबांच्यावरती लोक आता सध्या आमच्याच पक्षाचे नव्हे तर इतर पक्षाचे लोकसुद्धा वेगळ्या पद्धतीने प्रेम करत आहेत. याचा फायदा 100% होणार आणि मग आपण आमदार झाल्याशिवाय राहणार एवढं. या भागामध्ये कडवट शिवसैनिकाची फौज मोठी आहे. बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य ठाकरे यांना मानणारा एक वर्ग पण मोठा आहे. शिवसैनिक अधिक वर्ग अधिक मुस्लिम समाजाची जी आमची मतं आहे त्या सगळ्यांचा जर सारांश विचार केला तर यावेळेला नक्कीच तर मी विधानसभेला जर संधी दिली तर आमदार म्हणून निवडून विधानसभेत काम करू शकतो. उद्धव साहेबांनी जर संधी दिली आणि ती सध्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर शिवसैनिकांना आवाहन करू शकतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा आमदार म्हणून जर मला पाठवलं तर मला वाटतं की मी चांगल्या पद्धतीने शिवसेना बळकट करेन. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने हाताळेल आणि त्यांच्या समस्यासाठी निवारण करण्यासाठी काय योगदान करता येईल ते माझ्याकडून मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि परत एकदा या भागामध्ये शिवसेना जोरात कशी वाढेल त्याच्यासाठी माझा प्रयत्न. जय महाराष्ट्र. महाविकास
आघाडीकडून संधी मिळाली तर चंदगड विधानसभा आपण नक्कीच लढवू आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कडवट शिवसैनिकांच्या जोरावर आपण ही निवडणूक नक्कीच जिंकू असा दृढ निश्चय जनगर्जना लाईव्हशी या वाढदिवसादिवशी बोलत असताना रियाजभाई शमनजी यांनी व्यक्त केला आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग्लज.